महिलांसाठी सेक्स वेगळा असतो का? आज आपण जाणणार आहोत रिलेशनशिप, सेफ्टी आणि इंटिमसी याबद्दल. तुम्ही कधी विचार केला आहे का की पुरुष आणि महिलांसाठी सेक्सचा अनुभव इतका वेगळा का असतो? अनेक पुरुषांना वाटतं की सेक्स म्हणजे फक्त ऑर्गॅझम किंवा परफॉर्मन्स, पेनिट्रेशन. पण महिलांसाठी सेक्स अनेकदा सुरक्षितता, भावनिक जोड आणि विश्वास यापासून सुरू होतो. तर जर या तीन गोष्टी नसतील तर अनेक महिलांना आनंद जाणवतच नाही. आज आपण समजून घेणार आहोत महिलांसाठी सेक्स वेगळा असतो का, रिलेशनशिपमध्ये सर्वात मोठी चूक काय असते आणि कपल्स आपली सेक्स लाईफ कशी सुधारू शकतात. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. पुरुष आणि महिलांचे शरीर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतं. महिलांच्या शरीरात जेव्हा उत्तेजना येते तेव्हा रक्तप्रवाह हळूहळू वाढतो आणि शरीराला वेळ, स्पर्श आणि सुरक्षिततेची जाणीव आवश्यक असते. जर स्पर्श घाईघाईत झाला किंवा महिलेला भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटलं नाही तर शरीर लगेच आकुंचन पावतं आणि बंद होऊन जातं. म्हणूनच अनेक महिला म्हणतात की आमच्यासाठी सेक्स हा फक्त शरीराचा नाही आहे तर भावनांचा अनुभव आहे. महिलांसाठी सेक्स अनेकदा बेडरूममध्ये नाही तर संवादातून सुरू होतो. जर दिवसभर ताण असेल किंवा नात्यात दुरावा असेल तर शरीर आपोआप उघडत नाही. म्हणूनच रिलेशनशिप एक्सपर्ट्स असं म्हणतात की ग्रेट सेक्स बिगिन्स विथ इमोशनल कनेक्शन. आता एक मोठा गैरसमज समजून घ्या. आजकाल इंटरनेटवर सेक्सला परफॉर्मन्स बनवला गेला आहे. नवीन पोझिशन्स, नवीन सेक्स टॉईज, नवीन गोळ्या, औषधं. लोकांना वाटतं की यामुळे सेक्स लाईफ सुधारेल. पण सत्य काय? हे सगळं म्हणजे कारचे सीट कवर बदलण्यासारखं आहे. सीट कवर बदललं पण कार तीच आहे. जर इंजिनच ठीक नसेल तर कार चालणार नाही. रिलेशनशिपमध्ये हेच होतं. सेक्सचं खरं इंजिन आहे विश्वास, सुरक्षितता, भावनिक जोड आणि स्वतःच्या शरीराशी जोड. जर हे नसेल तर बाहेरील गोष्टी फार उपयोगी पडत नाहीत. आता आणखीन एक गोष्ट समजून घ्या. अनेक पुरुषांसाठी सेक्सचा मुख्य उद्देश असतो ऑर्गॅझम. पण महिलांसाठी सेक्स हा अनेकदा कनेक्शन आणि अनुभव असतो. म्हणून अनेक वेळा समस्या अशी नसते की कपल एकमेकावरती प्रेम करत नाही, असं होत नाही. समस्या अशी असते की दोघांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. पुरुष विचार करतो मला माझ्या पार्टनरला खुश करायचं आहे आणि मलाही खुश व्हायचं आहे. महिला विचार करते मला सुरक्षित आणि समजून घेतलं जात आहे का. आणि जोपर्यंत या दोन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत तोपर्यंत सेक्स अपूर्ण राहतो. आता प्रश्न आहे कपल्सनं करावं काय? सर्वात सोपा उपाय म्हणजे छोटीशी बातचीत चालू करणे, संवाद चालू करणे. याला म्हणतात हाऊ आर यू कॉन्व्हर्सेशन. म्हणजे सेक्स पूर्वी विचारणे की तुला कसं वाटतं आहे, तुला आता जवळ येण्याची इच्छा आहे का. कारण अनेकदा एक पार्टनर भावनिकदृष्ट्या तयार असतो आणि दुसरा अजिबात तयार नसतो. त्यामुळे फोरप्ले हा सकाळपासून चालू होतो, संध्याकाळी नाही होतो. जेव्हा समज निर्माण होते की सेक्सला समजून घेतलं आहे तर मग सेक्स हे ट्रान्झॅक्शन राहत नाही, ते को क्रिएशन होतं. आणि हेच अनेक थेरपी शिकवतात. त्याला म्हणतात 3 मिनिट टच एक्झरसाइज. यामध्ये एक पार्टनर विचारतो की पुढील 3 मिनिटात तुला कसं स्पर्श करायला हवा आहे. दुसरा पार्टनर त्याला सांगतो की यामुळे 3 गोष्टी घडतात. शरीराला सुरक्षित वाटतं, पार्टनरला ऐकून घेतल्याची भावना येते आणि इंटिमसी अधिक खोल होते. हळूहळू दोघांनाही समजायला लागतं की त्यांना खरोखर काय हवं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्स इज नॉट परफॉर्मन्स. सेक्स हा एक अनुभव आहे आणि तो अनुभवायलाच हवा. ज्या ठिकाणी शरीर सुरक्षितता, विश्वास आणि प्रेम अनुभवतं त्या ठिकाणी सेक्स एकदम चांगला होतो आणि त्याच ठिकाणी खरं प्लेजर निर्माण होतं. जर रिलेशनशिपमध्ये खुला संवाद, भावनिक जोड आणि आदर असेल तर सेक्स आपोआप सुधारतो. कुठली गोळी घ्यायची गरज पडणार नाही. कारण शेवटी सेक्स हा फक्त शरीराचा मिलाप नाही आहे तर तो 2 व्यक्तींमधील विश्वास आणि प्रेमाचा अनुभव आहे. जर व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.
सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं, उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है। वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है। वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है। तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।